नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण पाहू शकता आपल्याकडे एक कंट्रोल आलेला आहे 2860 व्होल्टचा रिपेअरिंगसाठी। तर आता हा कंट्रोल मी ओपन केला आहे आणि आता मी तुम्हाला दाखवतो, याचे चेकिंग करून दाखवतो नेमकं याच्यामध्ये फॉल्ट काय आहे ते। तर आता सर्वप्रथम आपण अप्पर मॉस्फेट चेक करत आहोत। तर आपण रीडिंग पाहू शकता 509, 507, 509। म्हणजे आता आपण चेक केलं, याचे सर्व अप्पर मॉस्फेट ओके आहेत। आता आपण लोअर मॉस्फेट चेक करणार आहोत। हे पाहू शकता 508, 509, आणि पाहू शकता यामध्ये आपल्याला झिरो रीडिंग दाखवत आहे। म्हणजे जे ब्ल्यू वायर आहे त्याचे लोअर मॉस्फेट म्हणजे हे मॉस्फेट खराब झाले आहेत। तर आपण आता ते चेंज करणार आहोत। तर हा कंट्रोल आता मी रिपेअर केला आहे, त्याचे लोअर मॉस्फेट आपले खराब झाले होते, तुम्हाला मी चेक करून दाखवतो। आता ज्यावेळेस आपण लोअर मॉस्फेट चेक करतो त्या टायमाला जी आपली ब्लॅक वायरला आपण लाल प्रोब लावायचा। आता आपण 3 फेज चेक करणार आहेत। हे पाहू शकता 480, 504, 500। तर आपला कंट्रोलर हा रिपेअर झालेला आहे। जर तुमच्याकडे तुमची गाडी कंट्रोलर खराब झाल्यामुळे जर बंद असेल तर तुम्ही नक्कीच आमच्याशी संपर्क करा। आमचा संपर्क जे आहे स्क्रीनवर दिलेला आहे।